वरोरा तालुक्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपाचा आज दुसरा दिवस असून तहसील कार्यालयातील संपूर्ण कामकाज ठप्प झाल्याचे चित्र आहे। राज्यभर सुरू असलेल्या या आंदोलनाला वरोरा तहसील कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी कालपासून एकमुखी प्रतिसाद देत संपात सहभागी झाले आहेत। त्यामुळे महसूल विभागातील अत्यंत महत्त्वाची कामे जसे की जात, उत्पन्न, रहिवासी दाखले, जमीन नोंदी, फेरफार, वारस नोंदणी पूर्णपणे बंद पडली आहेत। दररोज शेकडो नागरिक विविध कामांसाठी तहसील कार्यालयात येत असतात। मात्र संपामुळे नागरिकांना तासनतास वाट पाहूनही निराश होऊन परत जावे लागत आहे। विशेषतः विद्यार्थ्यांचे शैक्षणिक दाखले, शेतकऱ्यांची जमीन संबंधित कामे आणि इतर तातडीची कामे मोठ्या प्रमाणावर रखडली आहेत। राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ आणि गट ड कर्मचारी महासंघ यांच्या संयुक्त नेतृत्वाखाली हा बेमुदत संप पुकारण्यात आला आहे। दीर्घकाळ प्रलंबित मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप संघटनांनी केला आहे। कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये जुनी पेन्शन योजना लागू करणे, कंत्राटी व रोजंदारी कर्मचाऱ्यांचे नियमितीकरण, रिक्त पदे तातडीने भरणे, चतुर्थ श्रेणी भरतीवरील बंदी उठवणे तसेच सर्व कर्मचाऱ्यांना कॅशलेस आरोग्य सुविधा देणे या महत्त्वाच्या मागण्यांचा समावेश आहे। याशिवाय कर्मचाऱ्यांच्या सेवांसंबंधित प्रश्नांवर नियमितपणे मुख्यमंत्री स्तरावर चर्चा व्हावी, सेवानिवृत्तीचे वय वाढवावे तसेच शिक्षकांशी संबंधित काही वादग्रस्त शासन निर्णयांचा पुनर्विचार करावा अशा मागण्याही करण्यात आल्या आहेत। कर्मचाऱ्यांच्या मते शासनाने अनेकदा आश्वासने दिली, मात्र प्रत्यक्षात कोणतीही ठोस अंमलबजावणी झाली नाही। त्यामुळे आता हा संप अस्तित्वाची लढाई बनल्याचे कर्मचाऱ्यांनी स्पष्ट केले आहे। दरम्यान प्रशासनाकडून पर्यायी व्यवस्था करण्याचे प्रयत्न सुरू असले तरी कर्मचाऱ्यांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर असल्याने कामकाज सुरळीत होण्याची शक्यता कमी आहे। जोपर्यंत शासन सकारात्मक निर्णय घेत नाही तोपर्यंत हा संप अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला असून येत्या काही दिवसात याचा परिणाम संपूर्ण प्रशासन व्यवस्थेवर जाणवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। सह्याद्रीचा राखणदारसाठी अभिषेक भागडे, वरोरा। राज्य सरकारी समन्वय समितीद्वारे आम्ही मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले होते आणि 7 वेळा सुद्धा आम्ही सक्रिय आंदोलन केले होते, परंतु 15 महिन्याचा कार्यकाळ होऊन सुद्धा शासनाने आमच्या मागण्याची दखल घेतलेली नाही। त्यामुळे आम्हाला नाईलाजास्तव ह्या 21 एप्रिलपासून बेमुदत संप करावा लागला आहे। या संपामध्ये आमच्या प्रमुख मागण्या आहे की जे सुधारित नवीन जुनी पेन्शन योजना आहे त्यांची अधिसूचना विस्तृतप्रमाणे जारी करावी। तसेच महाराष्ट्रामध्ये भरपूर रिक्त पदे आहेत, त्यामुळे जे रिक्त पदे आहेत ते शासनाने तात्काळ भरावे आणि ज्या कंत्राटी कर्मचारी यांना सेवेमध्ये 10 वर्षाचा कार्यकाल झालेला आहे त्यांना नियमित करावे आणि वाहन चालक, चतुर्थ श्रेणी कर्मचारी, शिपाई हे जे संवर्ग आहे याच्यावर सरकारने बंदी घातलेली आहे आणि हे बाह्य यंत्रणेमार्फत भरण्याबाबत त्यांनी निर्णय घेतलेला आहे। हा निर्णय उठवून ही बंदी उठवावी आणि जे शासकीय जे बेरोजगार विद्यार्थी आहे त्यांना याच्यासाठी भरती काढून त्यांना एक भरतीची संधी उपलब्ध करून द्यावी। तशीच जे अनुकंपा तत्वावरील भरती आहेत त्याच्यावरील एक विशेष बाब म्हणून जी प्रतीक्षा यादी आहे त्या सर्व यादीतील कर्मचाऱ्यांना किंवा कर्मचाऱ्यांचे जे पाल्य मृत्यू झालेले आहेत त्यांना सामावून घेण्यासाठी हा आम्ही संप पुकारलेला आहे। आज हा आमचा संपाचा दुसरा दिवस आहे। जर शासनाने आमच्या मागण्या जर पूर्ण नाही केल्या तर आम्ही हा संप अजून उग्र करू। धन्यवाद।